सन 1956 दिल्लीमध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूची बातमी संपूर्ण देशभरात वाऱ्यासारखी पसरते। भारताच्या सामाजिक क्रांतीला बसलेला हा सर्वात मोठा धक्का मानला जातो। तसेच त्या तमाम शोषित, वंचित, दलित, आदिवासी व मागास असलेल्या जातींना समान राजकीय सत्तेचे वाटेकरी पाहण्याची बाबासाहेबांच्या या इच्छेला कुठेतरी पूर्णविराम बसल्याचे दिसून येते। 1956च्या निवडणुकीआधी बाबासाहेबांना एका धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षाची बांधणी करायची होती, परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली। दिसंबर की 6 तारीख को डॉक्टर आंबेडकर का दिल्ली में देहांत हो गया। सारा देश शोक में डूब गया। आपल्या देशामध्ये अनेक लहान मोठे राजकीय पक्ष आहेत, परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जरी यामधला एक असला तरी हा पक्ष त्या सर्वांपेक्षा वेगळा ठरला, कारण हा पक्ष बाबासाहेबांच्या कल्पनेतील पक्ष आहे। बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी या पक्षाच्या बांधणीचा निश्चय केला। 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला व लगेच 1957च्या निवडणुका समोर होत्या। त्यामुळे अनुयायांनी बाबासाहेबांनी 1942 मध्ये स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षावरच निवडणुका लढवायचे ठरवले। महाराष्ट्रामध्ये त्या काळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोमाने सुरू होती। मुंबईच्या विलीनीकरणावरून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता काँग्रेसच्या विरोधात होती। बाबासाहेबांनी मृत्यूआधीच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतला होता, त्यामुळे तोच विचार पुढे ठेवून शेड्यूल कास्ट फेडरेशन व इतर विरोधी पक्षांनी 1957ची लोकसभेची निवडणूक लढवली। याचा परिणाम असा झाला की शेड्यूल कास्ट फेडरेशनचे एकूण 9 सदस्य लोकसभेवर निवडून गेले। तसेच वेगवेगळ्या राज्य विधिमंडळातून एकूण 20 जागांवर शेड्यूल कास्ट फेडरेशनने आपला डाव मारला। देशाच्या राजकीय इतिहासात याआधी कधीच इतक्या मोठ्या संख्येने वंचितांनी तयार केलेल्या पक्षांचे प्रतिनिधी संसदेत व विधिमंडळात निवडून गेले नव्हते। ही जीत त्या तमाम अस्पृश्य वंचितांची होती, ज्यांनी कधी गावच्या पातळीवर देखील कधी प्रतिनिधित्व केले नसेल, आता देशातील संसदेत करणार होते। नंतर लगेच नागपूर येथे पक्षाच्या वतीने वर्किंग कमिटीची बैठक झाली व यामध्ये बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे या कमिटीने शेड्यूल कास्ट फेडरेशनला बरखास्त करून नव्या व धर्मनिरपेक्ष विचारांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली। या प्रसंगी 8 लाख जनता तेथे उपस्थित होती। कमिटीच्या सर्वसंमतीने तमिळनाडूचे वयोवृद्ध नेते श्री एन शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। ज्या दिवशी रिपब्लिकन पार्टीची स्थापना झाली त्यावेळी तमाम वंचित व दलित बौद्ध समाजाच्या जीवात जीव आला। देशातील कोट्यावधी दलितांच्या आशा आकांक्षा वाढल्या होत्या। बाबासाहेबांच्या मृत्यूमुळे कोट्यावधी दलितांच्या मनावर पडलेला जो घाव होता तो रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेने बऱ्याच प्रमाणात भरून निघाला। बाबासाहेबांच्या मृत्यूने दलित वंचितांच्या डोक्यावरील जे छत्र हरवले होते ते कुठेतरी रिपब्लिकन पक्षाच्या रूपाने परत येताना दिसत होते। जमलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आनंदाची लाट होती की वंचितांच्या सत्तेचा दरवाजा हा रिपब्लिकन पार्टीच्या मार्फत आता उघडला गेला आहे। भारताच्या नवीन राजकारणाला हा पक्ष दिशा देईल असं जमलेल्या प्रत्येकाला वाटत होते, परंतु येणारा काळ हा कसा असणार आहे याची एकालाही कल्पना नव्हती। बाबासाहेबांनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल या प्रश्नावर बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये त्यांच्या मृत्यूच्या आधीच कुरबुर सुरू झाली होती। 1957ला श्री शिवराज यांना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष म्हणून नेमून हा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपाचा सुटला, तरी देखील 1957 ते 1959 या कालखंडात पक्षामध्ये थोड्याफार प्रमाणात कुरबुर सुरू होतीच, परंतु तरी रिपब्लिकन पक्ष हा एक संघ होता। त्या काळी जनसंघासारख्या शक्तिशाली पक्षाचे केवळ 4 सदस्य संसदेत होते। हिंदू महासभेचा फक्त 1 सभासद होता। रिपब्लिकन पक्षाचे 9 सदस्य तर कम्युनिस्ट पक्षाचे 27 व प्रजा समाजवादी पक्षाचे 19 सदस्य आणि शासनकर्त्या काँग्रेस पक्षाचे 361 सदस्य होते। रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांच्या एकजुटीमुळे त्यांच्या कार्यांनी व आपल्या विचारप्रवर्तक भाषणांनी लोकसभेला हलवून सोडले होते। शेतकऱ्यांच्या, दलित बौद्धांच्या व तमाम वंचितांच्या प्रश्नावर संसदेत नेहमीच रिपब्लिकन पक्षाकडून आवाज उठत राहिला, परंतु हे सर्व जास्त काळ टिकले नाही। 14 मे 1959ला खासदार BC कांबळे यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये फूट पाडली आणि नागपूर येथे आपल्या पक्षाचे अधिवेशन भरवले आणि आपल्या पक्षाला दुरुस्त गट असे म्हटले, जो की रिपब्लिकन पार्टी कांबळे गट म्हणून ओळखण्यास येऊ लागला। तर एन शिवराज, दादासाहेब गायकवाड आणि बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या रिपब्लिकन पक्षाला BC कांबळे यांनी नादुरुस्त असे नाव दिले। पक्षामध्ये तर फूट पडली होतीच, वरून दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात प्रचार करीत होते। या दोन्ही गटांचे एकीकरणाचे अनेक प्रयत्न झाले, परंतु एकी होऊ शकली नाही। त्यामुळे नेत्यांवरील विश्वास कमी झाला होता, नेत्यांप्रतीचा आदर संपला होता। 1957 मध्ये अनुयायांमध्ये जी ऊर्जा पाहायला मिळाली होती ती 1962च्या निवडणुकीत मिळाली नाही। बाबासाहेबांना रिपब्लिकन पक्ष हा धर्मनिरपेक्ष व सर्वसमावेशक करायचा होता।
तसं न करता दादासाहेब गायकवाड यांनी रिपब्लिकन पक्षाला दलित बौद्धांपुरतेच मर्यादित ठेवले। त्याचा परिणाम 69 जागांपैकी फक्त 3च लोकसभेच्या जागा पार्टी जिंकू शकली आणि ह्या तिन्ही जागा उत्तर प्रदेशातून निवडून आल्या होत्या। महाराष्ट्रात एक पण जागा पार्टीला जिंकता आली नाही। उत्तर प्रदेशामधून जिंकलेल्या जागेचं श्रेय BP मोर्ये यांना देण्यात येतं, कारण उत्तर प्रदेशात पक्षात कुठलीही फूट नव्हती व BP मोर्ये यांनी स्थानिक मुस्लिम नेत्यांशी मैत्रीचे संबंध ठेवून हे जागा निवडून आणल्या होत्या। विधानसभेवर देखील पक्षाने जिंकलेले 11 जागांपैकी 8 जागा ह्या उत्तर प्रदेशातील होत्या। 1962च्या निवडणुकीत मिळालेले यश हे फार कमी होते, त्यामुळे दोन्ही गटांचे डोळे उघडले होते। भैयासाहेब आंबेडकरांनी मध्यस्थी करत एक कमिटी नेमली, ज्यामध्ये स्वतः भैयासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, BC कांबळे, ॲडव्होकेट निळे आणि दोन्ही गटातील काही मान्यवर होते, परंतु यावेळी देखील एकी होऊ शकली नाही। नंतर पक्षामध्ये गट पडत गेले व निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून येणे कठीण झाले। दादासाहेब गायकवाड यांच्या निधनानंतर रासू गवई यांना अध्यक्षस्थान प्राप्त झाले। 1971 मध्ये BC कांबळे यांनी सर्वात आधी पक्षामध्ये फूट पाडली होती। ते स्वतः आता पक्षाची एकी घडून आणण्याचे प्रयत्न करू लागले, परंतु त्यांनाही त्यामध्ये यश आले नाही। पक्ष एकीचा सर्वात प्रामाणिक प्रयत्न हा 1974ला मुंबईला चैत्यभूमीवर झाला। या ठिकाणी सर्व गटांनी आपला गट येथे विसर्जित केला व आता आमच्यात फूट पडणार नाही अशी शपथ चैत्यभूमी सारख्या पवित्र ठिकाणी घेतली। याच ठिकाणी रासू गवई म्हणाले होते की रामाचा वनवास हा 14 वर्षांनी संपला, परंतु आमचा वनवास हा 17 वर्षाचा होता। आता वनवास पत्कारणार नाही। त्या प्रसंगी बाबासाहेबांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर अध्यक्षस्थानी होते। जमलेल्या प्रत्येक नेत्यांनी एकता कायम ठेवण्याचे आश्वासन दिले। लोकांमध्ये या निर्णयामुळे नेत्यांबद्दल आदरभाव पुन्हा नव्याने निर्माण झाला, परंतु हे पण जास्त काळ टिकले नाही। नेत्यांनी लोकांना खोटे सांगून फसवले, खोट्या शपथा घेतल्या व स्वतःला देखील फसवले, परंतु नेत्यांची ही लबाडी लवकरच लोकांच्या लक्षात आली। चैत्यभूमी सारख्या ठिकाणी बाबासाहेबांना स्मरून आश्वासन देऊन नेते त्याप्रमाणे वागले नाहीत, त्यामुळे लोकांमध्ये नेहमीच हा प्रश्न निर्माण होत राहिला की खरंच रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य शक्य आहे का। याचा परिणाम रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांना भविष्यात भोगावा लागला। सध्याच्या राजकारणात रिपब्लिकन पार्टीचे मुख्यतः 3 गट अस्तित्वात आहेत: कवाळे गट, आठवले गट आणि गवई गट। कवाळे गटाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आहेत। आठवले गटाच्या अध्यक्षस्थानी रामदास आठवले, तर गवई गटाच्या अध्यक्षस्थानी रासू गवई यांचे पुत्र राजेंद्र गवई आहेत। तसेच रिपब्लिकन पक्षाची एकी न झाल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाला टाटा बाय बाय करत 1994 मध्ये भारिप बहुजन महासंघ स्थापन केला। आज त्याचे वंचित बहुजन आघाडीत रूपांतर झाले आहे। नंतर अनेक समविचारी पक्षांची भर पडत गेली। आनंदराज आंबेडकरांनी 1999 मध्ये रिपब्लिकन सेना स्थापन केली, तर मान्यवर कांचीराम यांनी बहुजन समाज पार्टी स्थापन केली। रिपब्लिकन पक्षाने 1957 मध्ये अभूतपूर्व कामगिरी केली होती, परंतु नंतर पक्षफुटीमुळे पक्षाचा नेहमीच डाऊनफॉल सुरू राहिला। तर उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीला 3 वेळा दलित समाजाच्या मायावतीला मुख्यमंत्री बनवण्यास यश आले, परंतु आज पण पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हे शक्य झाले नाही। आज महाराष्ट्रात आंबेडकरी विचारांच्या पक्षांवर B टीम, C टीम असल्याचे ॲलिगेशन्स होतात आणि हे ॲलिगेशन फक्त काँग्रेस किंवा इतर पक्षाकडूनच नाही, तर स्वतः गटागटांमध्ये विभागलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षांकडून देखील होताना दिसतात। काल जे संविधान वाचवण्यासाठी मतविभागणी होऊ नये व भाजपाला त्याचा फायदा होऊ नये असे तर्क देत होते, ते आता स्वतः भाजपसोबत युती करून बसलेले आहेत। भारतीय संविधानानुसार प्रत्येक पक्षाला स्वतंत्र निवडणूक लढवता येते, मग मतदार कुणाला मत देईल कोणाला नाही हा प्रश्न मतदाराचा आहे। अशात कुणाला B टीम किंवा C टीम म्हणून स्वतःच्या कमियांना लपवण्यात अर्थ नाही। आंबेडकरी विचारधारा असलेल्या पक्षांनी एक होणे ही काळाची गरज आहे। सोबतच कुठल्या तरी बलवान पक्षाशी युती करणे याची देखील पक्षाला गरज आहे। आपली जमात शासनकर्ती जमात झाली पाहिजे हे बाबासाहेबांचे स्वप्न होते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व पक्षाचा मूलभूत हेतू पूर्ण करण्यासाठी शासनामध्ये जाऊन कायदे करून घेणे गरजेचे आहे। म्हणून कोणत्या तरी पक्षाशी युती करून संसदेत प्रवेश करणे हे महत्त्वाचे आहे, परंतु युती करताना बाबासाहेबांच्या मूळ विचाराला विसरता कामा नये। बाबासाहेबांचे स्पष्ट म्हणणे होते की जे काही मिळवायचे ते इज्जतीनेच मिळवले गेले पाहिजे, कोणाची हाजी किंवा भीक मागून काहीही नको। भविष्यकाळ उज्ज्वल आहे आणि या भविष्यासाठी निष्ठेची माणसे गरजेची आहेत। मित्रांनो, या व्हिडिओला लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लवकरच सबस्क्राईब करा।